रिक्षा रिकामी आहे का? थोडं लांब जायचं होतं. मी काय म्हणते दादा, तुम्हाला जर एवढं लांब जायचंच आहे, तुम्ही तुमच्या गाडीने का नाही जात? गाडीने? कोणती गाडी? कुठली गाडी? आता लपवण्यात काहीच पॉइंट नाहीये. मी सगळं बघितलंय. कोण आहात तुम्ही? आणि सतत येऊन माझ्याच रिक्षात का बसताय? काही प्लॅन आहे का तुमचा? बोला. अहो बोला ना, काय प्लॅन आहे का तुमचा? कोण आहात तुम्ही? बोला ना. अहो असं काय नाही ते. लांब राहायचं. 4 हात लांब राहायचं माझ्यापासून. कळलं? निघा आता. काय सांगू आईला, आज कमाई जास्त होईल असं वाटलं होतं, पण आज तर एकही चांगलं भाडं मिळालं नाही. खिशात फक्त 50 रुपये आहेत माझ्या. कीर्ती, तुला माहिती आज स्पेशल मेन्यू आहे. घडीच्या पोळ्या आणि चवळीची उसळ. आणि हा सगळा स्वयंपाक कुणाच्या आवडीचा आहे माहिती ना तुला प्रीतीताई? हो माहिती आहे, आईच्या लाडक्या लेकीसाठी. अगं माझ्या आवडीचं या घरात काही कधी बनणार आहे की नाही देवाच ठाऊक. छे ग, आपण आईच्या लाडक्या लेकी आहोत का आपल्यासाठी काहीतरी स्पेशल बनायला? देवा, कधीतरी आमच्या आवडीचं पण बनून या घरात. बास झालं बरं का आता. कीर्ती, आधी परीक्षेत चांगले मार्क्स पाड, मग तुझ्या आवडीचे मोदक करते. आणि काय ग प्रीती, जेव्हा शिरा बनला जातो तेव्हा कुणाच्या आवडीचा असतो? तुझ्याच ना. मग ते झालंच गाई, पण आज ज्योतिताईला चांगली भाडी मिळाली असतील ना? तिने का सकाळी आपल्याला बोलून गेली? आई, एक काम कर ना, तिलाच सांग येता येता आईस्क्रीम घेऊन ये म्हणून. हा, मला बटरस्कॉच. तू काय खाणार? नाही, आईस्क्रीम वगैरे काही नाही. हा, दमून भागून आली असेल, तिला आधी येऊ दे. अगं येता येता आणेल ना ती. एक तू तिला कॉल कर. नाही, अजिबात कॉल नाही. करते तुला. अरे यार, नेमकं आजच माझ्यासोबत असं व्हायचं होतं. आज बऱ्याच दिवसांनी घरात उत्साहाचं खेळीमेळीचं वातावरण आहे. सगळेजण आनंदात आहेत, हसतायत. आता जर माझ्याकडे पैसे असते तर मी आत्ताच जाऊन आईस्क्रीम घेऊन आले असते. असो, आईस्क्रीम नाही तर नाही, पण निदान त्यांचा हा आनंद तरी मी कमी करायला नको. आता मी माझं दुःख घेऊन आत नाही जाऊ शकत. त्यांना काय वाटेल? नाही, बाहेर काहीही होऊ दे, पण त्याची झळ मी माझ्या आईला आणि बहिणींना अजिबात लागू देणार नाही. बाहेरच्या जगातला माझा संघर्ष, माझं दुःख सगळं सगळं रिक्षेबरोबर या उंबऱ्याच्या बाहेरच सोडावं लागणार. काय 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 गप्पा चालल्यात माझ्या मागे? तुझ्याबद्दलच बोलत होतो. आणि ज्योतिताई, आज स्वयंपाक पण तुझ्याच आवडीचा बनलाय बरं का? अरे वा, घडीच्या पोळ्या आणि चवळीची उसळ. या मस्त. कसा गेला आजचा दिवस? सगळं व्यवस्थित चालू आहे ना? अगं व्यवस्थित काय, अगदी मस्त गेला दिवस. खरंच अगं. आणि आजचं तर माझं टार्गेटही पूर्ण झालं. एवढी चांगली भाडी मिळाली मला. हो का? नाही, मला जरा काळजीच वाटत होती. म्हणजे तिथले रिक्षेवाले गिऱ्हाईकं कशी निघतील, कशी वागतील. आई अगं, तू अजिबात काळजी करू नको, सगळे खूप मस्त आहेत. अगं, आणि मी जिथे रिक्षा लावते ना तिथे भाडी पण पटापट मिळतात. रिक्षा मोकळी आहे का? हो दादा, या बसा तुम्ही. अरे ही तीच रिक्षा आहे जिचा काही दिवसापूर्वी ऍक्सिडेंट झाला होता. अपशगुनी आहे ही रिक्षा. अरे 2 जण जागेवर गेले या रिक्षात. नको नको, मी जातो. आई अगं, बाकीचे रिक्षावाले पण खूप मदत करतात मला. अगं, तुला माहितीये का, सांगायचंच राहिलं तुम्हाला. आज माझं टायर पंक्चर झालं होतं. मला अगं आई एवढं टेन्शन आलं होतं, काय करायचं काही कळतच नव्हतं. पण बाकीचे रिक्षावाले होते ना, त्यांनी टायर लावून दिलं अगं दुसरं मला.
काय रे उद्यापर्यंत निघेल का पंक्चर काय वाटतं? निघेल निघेल, पण पुन्हा उद्या पंक्चर होणार नाही हे कशावरून? आणि नाही झालं तर आपण तर आहोतच ना पंक्चर काढायला. आपलं ऐकलं नाही ना तर आयुष्यभर हे असेच पंक्चर काढायचे आहेत. आणि हा अगं तुला माहितीये का, आज आम्ही वडापाव खायला गेलो होतो ना, तर मला पैसे पण देऊ दिले नाहीत त्यांनी. माझी मदत करतात, मला सांभाळून घेतात. अगं कधी कधी काय होतं माहितीये का, मला जर एखादं भाडं मिळत नसेल तर स्वतःचं भाडं मला देऊन टाकतात. एवढी चांगली आहेत माणसं. अगं दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता आम्ही सगळे मिळून एकत्रपणे खूप मज्जा करतो. अगं खरंच सांगते, खूप मज्जा येते आम्हाला. क्या बात आहे यार ताई, म्हणजे तू तर मजा करतेस, लगेच जॉईन पण झालीस त्यांच्या ग्रुपमध्ये. म्हणजे काय अगं, त्यात काय एवढं. पण ऐक ना, आता मला खूप दमायला झालंय. मी जरा फ्रेश होऊन येते, मग आपण गप्पा मारू. मी आले. सर, ती मुलगी तर हुशार निघाली हो. बारीक नजर असते तिची, आणि तिची जीभ तलवार आहे, तलवार. आज जेव्हा ती बोलत होती ना, माझे पाय थरथरायला लागले होते. नशीब 4 माणसांना बोलवून हंगामा नाही केला तिने, नाहीतर आज तर मारच खाल्ला असता मी. यामागे आम्ही आहोत असा संशय नाही ना आला तिला? तसं काय नाही झालं, पण ह्यापुढे मी हे नाही करणार हो. आता जर मी तिच्या रिक्षाला हात केला ना, तर ती माझ्या हातात बेड्या घालेल आणि मी पण इथेच असेन. हरकत नाही. ती रिक्षा चालवायला लागली हे महत्त्वाचं आहे. किंवा त्यांच्या पैशांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आपला हेतू साध्य झाला आहे. थँक्यू. आई अगं अगं जेवणाचं ताट घेऊन आले. म्हटलं तू येणार, हातपाय धुणार, मग स्वयंपाकघरात येणार, वेळ जाईल ना, म्हणून घेऊन आले. अगं तू उगाच त्रास करून घेतलास. मी आले असते ना बाहेर. मला कसला आलाय ग त्रास? ज्योती, तुझं चांगलं चाललंय हे ऐकून ना खूप बरं वाटतंय. आणि कामाच्या ठिकाणी चांगली लोकं मिळाली आहेत, खूप बरं वाटलं ऐकून. आणि नवलही वाटतंय. म्हणजे खरंच तिथली लोकं चांगली असतील का? कारण एवढी दुनियादारी बघितली आहे ना, सगळ्यांवरचा विश्वासच उडालाय माझा.